एखाद्या श्रौत यज्ञाची अत्यंत संक्षेपात का होईना पण प्रक्रिया पाहणं आवश्यक आहे. श्रौत यज्ञामध्ये अनेक जण अनेक प्रकारची कामं करीत असतात. अग्नीमध्ये देवतांना पाचारण करायचं, त्यांना मंत्रपूर्वक हवीर द्रव्य किंवा आहुती द्यायची, हे त्यातलं गाभाभूत कर्म आहे. पण धाडधाड अग्नी पेटवला शब्द वापरते आणि जी काय आहे ती आहुती त्यामध्ये टाकली की झाला यज्ञ, असं नाही होत. यज्ञ ही अनेक छोट्या 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 कर्मांची अतिशय सुंदर गुंफण असलेली साखळी आहे. आणि प्रत्येक लहानशा कर्माबरोबर सुद्धा मंत्र आहेत. आणि ते जे जमलेले किंवा करणारे सगळे पुरोहित, त्यांना ऋत्विज असा एक शब्द आहे, तो जास्त चांगला आहे. ते ऋत्विज ते सारखे काही ना काहीतरी करीत असतात यज्ञाच्या मांडवात. त्यामुळे इतकं उत्साहाचं, इतकं चैतन्याचं वातावरण आपल्याला आढळून येतं, अचंबा वाटतो. मला संस्कृत मधली एक म्हण आठवते, संभ्रमः स्नेहमाख्याती. एखाद्या लहान मुलाची आवडती कोणी मावशी मामा असे आले व्यक्ती की त्या मुलाची जी लगबग होते की काय करून काय नको असं होतं. इकडे तिकडे धावत सुटतो, काहीतरी सांगायचं असतं पण सांगता येत नाही, काय सांगायचं हेही कळत नाही पण सांगायचं तर असतं. ही जी सगळी लगबग आहे ना, हिचं नाव संभ्रम. आणि या संभ्रमातनं कळतं काय? स्नेह येणाऱ्या व्यक्तीबद्दलचा. तसा या ऋत्विजांच्या या सगळ्या लगबगीमध्ये संभ्रम नाही बर का, अत्यंत शिस्तबद्ध, बांधे सुनियोजित असं ते त्यांचं काम चालू आहे. पण ही जी भराभरा भराभरा कामं साखळीसारखी होत आहेत, त्या सगळ्यातून काय प्रकट काय होतं? स्नेह. जी देवता येणार आहे तिच्याबद्दलचं प्रेम, आणि तिला आता आहुती द्यायची आहे, तिच्यासाठी काही म्हणायचंय, यात हा जो प्रेमाचा आत्मीयतेचा भाग आहे तो या सगळ्यातून प्रकट होत असतो. तर एक लहानसा जरी कर्म म्हटलं की देवतेला बोलवायचं आणि तिला पुरोडाश, आता उदाहरण घेते मी, पुरोडाश म्हणजे पिठाचा गोळा भाजून तयार केलेला, हा त्या देवतेला आहुती म्हणून द्यायचा. सांगायला एवढंच आहे, पण प्रत्यक्षात कर्म काय काय आहेत? तर कणगीतून तो व्रीही काढायचा, त्याचं पाखडायचा, त्याचे कण बाजूला काढायचे, मग तो कुटायचा, परत पाखडायचा, पिठाच्या सारखा भाग घ्यायचा, जाड रवाळ असेल तो पुन्हा पाखडायचा, पुन्हा कुटायचा, प्रत्येक वेळेला पाखड बाजूला काढायची, मग पाणी कोमट करायला ठेवायचं, मग तो भिजवायचा, मग तो भाजायचा, त्याच्यावर निखारे ठेवायचे, भाजायच्या आधी त्या कपालांची विशिष्ट पद्धतीने रचना मांडायची. अग्नीसाठी आहे का 8 कपाल, इंद्रासाठी असेल 11 कपाल, वगैरे वगैरे. आणि त्यांची मांडणी पण विशिष्ट असते, पहिलं कोणतं दुसरं कोणतं. भाजायची तर गोष्ट आहे, एका मोठ्या निखाऱ्यावर ठेवला काय आणि आणखीन काय, पण नाही तसं चालत. तर ठेवायचा, त्याच्यावर तो भाजायचा, त्याच्यावर एक निखारा ठेवायचा, भाजून झाल्यावर त्याच्यावर राख चढलेली असते, बाहेर काढल्यानंतर ती राख बाजूला करायची, झटकायची गार हाताची, फुंकायचा नाही, मग त्याचं अवधान घ्यायचं, इत्यादी इत्यादी. किती बारीक बारीक कामं आहेत, पण ही सगळी बारीक कामं त्यांच्या लेखी अत्यंत महत्वाची आहेत आणि ती सगळी निगुतीने केली जातात किंवा करावी लागतात, त्यालाच तर यज्ञ म्हणायचं. बरं, ते सगळं तयार झालं आता, आणि आता आहुती द्यायची वेळ आली. इथे सुद्धा अध्वर्यू नावाचा पुरोहित असतो, तो होतृ नावाचा पुरोहित हा ऋग्वेदाचा आहे, तो मंत्र म्हणतो, तो देवतांना बोलावतो,
ऋग्वेदाचे मंत्र म्हणणार आहे. तो प्रैष म्हणजे आज्ञा देतो. प्रैष हा शब्द असा आहे की आज्ञा आणि विनंती यांच्यामधला भाग आहे. त्याच्यामध्ये विनंती पण नाही आणि आज्ञेतला करकरीतपणा पण नाही. पण एखाद्या दैवी कामासाठी जर काही सांगायचं असेल तर तो प्रैष आहे. म्हणजे नाकारताही येत नाही, पण आज्ञेसारखा कठोरपणा नाही. आणि कदाचित विनंतीमध्ये गुळगुळीतपणा असेल, करू न करू. विनंतीमध्ये थोडासा खालपणा असतो, तो पण नाहीये त्याच्यामध्ये. अध्वर्यू प्रैष देतो हो त्याला, की आता आग्नेये अनुब्रूही, म्हणजे अग्नीसाठी तू आता पुरोन वाक्य नावाचे मंत्र म्हण. मग तो मंत्र म्हणतो आणि त्या मंत्र म्हणण्याच्या शेवटी पाहाल तुम्ही व्हिडिओमध्ये, तो शेवटचा जो भाग असतो, स्वराचा भाग असतो, तो ओम त्याच्या शेवटी जोडून तो खूप लांबवतो. किती? तो अध्वर्यू तयार होऊन जिथं वर राहून त्याला आहुती द्यायची आहे, त्याला यजती देश असं नाव आहे, त्या जागेवरती येऊन उभा राहून आहुती देण्यासाठी सज्ज होईपर्यंत तो लांबवतो. तो झाला, अध्वर्यू तिथं येऊन स्थिर झाला की तो अध्वर्यू आता अग्निध्र नावाच्या दुसऱ्या ऋत्विजाला सांगतो, ओ श्रावय. त्याला आश्रावण म्हणतात या बोलण्याला, या सांगण्याला, की आता मी तयार आहे, तू पुढच्या गोष्टी बघ. अध्वर्यू प्रतिसाद देतो त्याला, अस्तु श्रौषट, की मी दखल घेतली, तुम्ही काय म्हणताय त्याची. आणि मग अध्वर्यू हो त्याला म्हणतो, यज, आता तू याज्ञा नावाचे मंत्र म्हण. मग होता ये यजामहे या शब्दप्रयोगाने सुरू होणारे याज्ञा नावाचे मंत्र किंवा नावाचा मंत्र एक असला तर म्हणतो. हा मंत्र म्हणून झाल्यावर शेवटी वौषट असा अत्यंत जोरकस आणि जोरदार उच्चार करतो. याला म्हणतात वषटकार. उच्चार म्हणजे वषट, कार हा प्रत्यय उच्चार सांगतो. जसं ओंकार म्हणजे ओम, वषटकार म्हणजे वषट. आठवलं का? विश्वम विष्णू वषटकार, ते नाव आहे विष्णूचं. विष्णू सहस्रनामामध्ये विष्णूच्या साठी यज्ञात्मच खूप नाव आलेली आहेत, आपण सुरुवातीलाच पाहिलं. तर तो जोरात वौषट असा आवाज देतो, ध्वनी काढतो. आणि असं म्हटल्याबरोबर अध्वर्यू ती जी आहुती असते ती अग्नीमध्ये अर्पण करतो. अध्वर्यूनी अग्नीमध्ये आहुती अर्पण केल्याबरोबर यजमान अध्वर्यूला बोलावून आणलंय कामासाठी. यज्ञ करणारा प्रत्यक्ष यजमान आहे, तो बसलाय खाली. तो अग्नये इदम इदम मम असा मंत्र म्हणतो. याला म्हणतात त्याग. इदम मम तर प्रसिद्धच आहे की हे अग्नीसाठी आहे, माझं नाहीये. अगनये पवमानायानुब्रूहि शरावय अग्निं पवमानं जजो इदमग्नये पवमानाय नमो. इथपर्यंत एक छोटस प्रारूप सांगितलं. जितक्या देवता असतील तितक्या देवतांचं नाव घेऊन या प्रारूपाची आवृत्ती होत असते. पुढे हे असे एक छोटीशी इष्टी जरी म्हटली ना तरी तिच्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रारूपच असलेले पण लहान लहानसे असे भाग असतात. आज्य भाग, प्रयाज,
अनुयाज, त्यानंतर प्रयाजानंतर प्रधान याग, अनुयाज, असे वेगवेगळे याग, याग अशा नावाने, याज अशा नावाने त्यांचा उल्लेख होतो. पण हे प्रारूप त्यांच्यामध्ये असतं. आणि ज्या वेगवेगळ्या इष्टी असतात, त्यांच्या वेगवेगळ्या देवता असतात, वेगवेगळ्या कामना असतात, त्यानुसार आहुती द्रव्य बदलतात, म्हणायची पद्धत बदलते. काही वेळेला देवतेचं नाव मोठ्यांदा उच्चारित नाही, तो मनातल्या मनात उच्चारतो आणि बाकीचे शब्द मोठ्यांदा उच्चारतो. तो ऋत्विज जो म्हणतो की अमुक अमुक देवतेसाठी या ज्या नावाचे मंत्र म्हणतो, तो देवतेचं नाव त्याला मोठ्यांदा उच्चारत नाही तो. तर अशा प्रकारचे हे प्रारूपांनी यज्ञ पुढे 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 जात असतात. आता या श्रौत यज्ञामध्ये एक लक्षात आलं असेल की कुटुंब हे एकक आहे. ही एक वेगळीच गोष्ट आहे. एक माणूस एकक असणं म्हणजे युनिट असणं हे आपल्याला समजतं. आपल्याला टीम वर्क समजतं की 10 एक-एकटी माणसं एकत्र आली आणि एक काम पूर्ण केलं, हे आपल्याला समजतं. पण एककच कुटुंब असणं ही अगदी वेगळी गोष्ट आहे आणि ही श्रौत यज्ञातली एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. यजमानाच्या बरोबर या सगळ्या कामामध्ये पत्नीचा नुसता सहभाग नाहीये, ती प्रत्यक्ष कितीतरी गोष्टी करते सुद्धा. उदाहरणार्थ, एक कमरेला मोळी, गवताची दोरी म्हणजे योकत्र असं नाव आहे त्या, ते योकत्र बांधायचं मंत्रपूर्वक. झाल्यानंतर ते पुढे केव्हा तरी मोकळ करावं लागतं, सोडावं लागतं. ते पण तो यज्ञातलाच भाग आहे. तुपामध्ये बघायचं मंत्रपूर्वक, आज्यावेक्षण असं ते कर्म आहे. हे इष्टीतले सांगितले पत्नीचे सहभाग. पत्नी संन्यास नावाचा एक पुढे आणखीन एक विधी असतो, त्याच्यामध्ये ती असते. तर पत्नी तर हवीच आहे, शिवाय तो अग्निहोत्री त्याच्या मुलाचं नाव घेऊन काही कामना करतो की माझा मुलगा आता पुढे असं असं करणार आहे. एवढंच काय, सोमयज्ञामध्ये एक सुब्रह्मण्य आव्हान नावाचा एक बारीकसा विधी आहे. त्या विधीमध्ये तो यजमान, अमुक अमुक हा यजमान हे कर्म करणार आहे अशा प्रकारचं, म्हणजे थोडक्यात प्रसिद्धी किंवा जाहीर करणं, उद्घोषणा या स्वरूपाचा या स्वरूपाचं ते कर्म आहे. त्याच्यामध्ये अमक्याचा मुलगा, अमक्याचा पौत्र, तमक्याचा प्रपौत्र असं वडिलांच्या बाजूनी आणि आईच्या पण बाजूनी नावं घेतली जातात. म्हणजे एकटा एक माणूस करताना जरी दिसला तरी त्याच्या पार्श्वभूमीला किंवा पृष्ठभूमीला नेहमी कुटुंब आणि त्याचा वंश असतो. याची दखल या श्रौत यज्ञांनी फार सुंदर पद्धतीने घेतलेली आहे. असो, तर या इतक्या मोठ्या पद्धतीने गुंतागुंतीचे म्हणा, दीर्घकाल चालणारे, खर्चिक असणारे असे जे श्रौत यज्ञ, त्यांचा काही समाजावर परिणाम होत होता का, असा एक बारीकसा प्रश्न नेहमी लोकांच्या मनामध्ये येतो की एकटा एक माणूस करतोय, हो समाजाला काय उपयोग? बरोबर आहे हा प्रश्न. समाजाला जर काही उपयोग होत असला तर ती गोष्ट केव्हाही चांगली, आणि उपयोग होत नसेल तर मात्र विचार करायची गोष्ट आहे. असो, तर श्रौत यज्ञ आणि समाज यांचं फार जवळचं नातं आहे, फार जवळचं. श्रौत यज्ञांमुळे आपण पहिल्यांदा पाहिलं होतं एक प्रकारचं स्थैर्य येतं कुटुंबामध्ये, म्हणजे समाजामध्ये पण आणि राष्ट्रामध्ये पण. आणि स्थैर्यामध्ये प्रगतीची बीजा असतात, त्यामुळे त्यांची विविध दिशांनी आणि विविध अंगांनी प्रगती होत राहते. छांदोग्य उपनिषदामध्ये वर्णन आहे, अश्वपती केकयाकडे
प्राचीन शाला उपमन्यव आणि त्याचे दोघं तिघं 4 जण मित्र हे वैश्वानर विद्या शिकण्यासाठी जातात. तो तेव्हा यज्ञच करीत असतो, तो राजा अश्वपती केकय. आणि तो काय म्हणतो त्यांना, नमेस्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यपहा नाना हिताग्निः न अविद्वान न स्वैरी स्वैरिणी कुतः. असं आहे, माझ्या राज्यामध्ये कुणी चोर नाही, कुणी मद्यपी नाही, कुणी लोभी नाही, कुणी अविद्वान नाही, अडाणी नाही, 100% उच्च शिक्षित शिकलेले विद्वान, आणि न अनाहिताग्नी, आहिताग्नी नाही असा कोणी नाही. म्हणजे प्रत्येक जण आहिताग्नी, घरोघर आहिताग्नी आहेत. आणि परिणामतः न स्वैरी, कोणी स्वैराचार करणारा पुरुष नाही. स्वैरिणीची तर गोष्टच लांब. स्त्री स्वैरिणी असायचं काही कारणच नाही असं तो म्हणतो. म्हणजे याच्यातच आहिताग्नी सगळे आहेत. म्हणजे या वेदोक्त यज्ञयाग करणारे सगळे जण आहेत. याचा परिणाम असा झालाय की नमेस्तेनो जनपदे. हे प्रगतीचं लक्षण आहे खूप मोठं. असो, यजुर्वेदामध्ये तुम्हाला आठवत असेल रुद्राध्याय पुष्कळ जणांच्या तो पाठात आहे. त्या रुद्राध्यायामध्ये खूप गोष्टी मागितल्यात. नमहा नमहा असं ते नमक आहे आणि च मे असं म्हणून काही मागितलंय. वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे देतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे अपानश्च मे व्यानश्च मे असुश्च मे चित्तं च मे आदितं च मे वाक् च मे मन्नश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च मे ओजश्च मे. त्याच्यामध्ये सामर्थ्य, प्रेरणा, दीर्घायुष्य, सुदृढ शरीर, आरोग्य अशा मानस गोष्टी तर आहेतच, मागितलेल्या आहेत. पण कृषी, वृष्टी, संपत्ती, सहभोजन, सहपान या समाजाशी संबंधित गोष्टी आहेत. आयुष्य समृद्ध करणाऱ्या गोष्टी आहेत. शिवाय तृणधान्य, विविध प्रकारची धान्य, हुलगे, भात, वरई, जव, तांदूळ, गहू, कुळीत, प्रियंगू, साळ अशी अनेक धान्य मागितलेली आहेत. धातू मागितलेले आहेत. सोनं, शिसं, तांब, लोखंड. हे काय सांगतं हे सगळं? यज्ञाला लागणारी पात्र पण त्यांनी मागितलेली आहेत. सृचा, चमच वगैरे वगैरे. हे जे त्यांनी मागितलेलं आहे ते पुढे तो म्हणतो यज्ञेन कल्पन्ताम. या सगळ्या गोष्टींनी यज्ञ घडावा. यज्ञासाठी मला हे सगळं हवंय. म्हणजे ज्या वेळेला प्रभूत प्रमाणामध्ये यज्ञ होत होते तेव्हा या सगळ्या गोष्टींची फार मोठ्या प्रमाणात उपज आणि निपज होत असणार. अन्नधान्याची तर होतच असणार, पण धातूंचं आहे, समाजाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम पहा आता हा यज्ञ करतोय. एका मोठ्या उद्योगाच्या बरोबर लहान लहान 10-5 उद्योगच उभे राहावेत आणि त्यांनी समाजाला स्थैर्य आणि समृद्धी यावी, त्याच्यासारखं स्वरूप या यज्ञाचं आहे. यज्ञासाठी अनेक प्रकारच्या लाकडी उपकरणांची आवश्यकता असते. आपण पाहिलं ते विविध प्रकारच्या पळ्या आहेत, चमस आहेत, ग्रह आहेत, करंबाची पात्र आहेत, त्यानंतर इडा पात्र आहेत अनेक प्रकारची, अरणीची जोडी तर आहेच आहे, विघन नावाचं एक आहे ढेकळं फोडायचं, परशु आहे. कितीतरी लाकडी उपकरणं लागतात, कितीतरी मातीची उपकरणं लागतात, विविध प्रकारचे घडे, आणि प्रत्येक कामाला वेगळा घडा. हे झाल्यावर मिसळून त्यात ते ठेवा असं कधीही नाही, कधीच नाही. प्रत्येक कामाला स्वतंत्र उपकरण, प्रत्येक उपकरणाला त्याचं काम, प्रत्येक उपकरणाची जागा ठरलेली आणि प्रत्येक जागेवर ते उपकरण. नुसतं उपकरण नाही, माणूस सुद्धा. प्रत्येक माणसाचं काम ठरलेलं
प्रत्येक कामाला स्वतंत्र माणूस, प्रत्येकाची जागा ठरलेली, त्या जागेवर तो बसलाय. अजून किती नियोजनबद्ध असायला पाहिजे. यज्ञाचा प्रयोग सुरू झालाय आणि काहीतरी गोंधळ झालाय, अरे कुठे रे काय, कधीच नाही, कधी कुठेही असा उल्लेखही नाही. आणि अनेक यज्ञ करणारे किंवा पाहणारे असतील त्यांनाही तुम्ही विचारून बघा, सगळं जसं सुरू झालेलं असतं तसं ते छानपैकी चालत शेवटपर्यंत संपतं. तर इतक्या वस्तू लागतात, या वस्तू तयार करणं हाही एक खूप मोठा उद्योग आहे. जेव्हा फार मोठ्या प्रमाणात यज्ञ चालत होते आणि घरोघर चालत होते, गावोगाव चालत होते, त्यावेळेला हे कुंभार काम, सुतार काम, लोखंडाचं काम करणारे या सगळ्यांचे उद्योग मोठे भरभराटीला आले असणार. हीच यज्ञांनी केलेली प्रगती आहे अर्थव्यवस्थेतली. यज्ञांनी ही तर प्रगती केलीच, पण अजून एक मजेशीर प्रगती केली, अकल्पित आहे ते. सूर्योदय सूर्यास्ताला अग्निहोत्र्याला प्रातर अग्निहोत्र आणि सायं अग्निहोत्र करायचं असतं. सूर्योदयाच्या नेमक्या बिंदूला करायचं असतं. वेळेच्या बाबतीत तर श्रौत परंपरा इतकी चोख आहे की जरा उशीर झालेला चालत नाही. जेव्हा अग्नी स्थापन करायचं असतो नव्याने पहिल्यांदा, हवनीय अग्निकुंडामध्ये अग्नी स्थापन करताना सूर्याचं बिंब अर्ध गार्हपत्य अग्नीमध्ये माफ करा, सूर्याचं बिंब अर्ध क्षितिजावर आलेला असतानाच करायचा. पूर्ण वर आले ना अजून यायचंच आहे, नाही चालत. इतका चोखपणा कुठून कसा आणला असेल त्यांनी? त्या इसवी सनापूर्वी 5000 वर्ष तर नक्कीच. एकच आहे त्याला उपाय, निरीक्षण करायचं. सूर्योदय होतंय ना, होतंय, करा इथे पटकन तयारी करून ठेवायची. आता जेव्हा गावच्या गावं पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष हेच करतायत, तेव्हा कधीतरी त्यांची चर्चा झाली असेल, अरे आज मी सूर्योदय बघायला आलो ना, मला सूर्याचं बिंब या झाडाच्या मागनं वर येताना दिसलं, पण मला नक्की आठवतंय की एक दिवशी ना ते मला या झाडाच्या मागनं दिसलं होतं. दुसरा म्हणला असेल, अरे होच मुळी माझे तर वडील नेहमी म्हणतात की सूर्याचा जो बिंदू आहे ना उगवतीचा आणि तसाच मावळतीचा, तो इथून इथपर्यंत फिरत जातो. म्हणजे या झाडाच्या पलीकडे जात नाही, त्या झाडाच्या पलीकडे जात नाही. आयन कळली. बाध्य केलं माणसाला निसर्गाचं रहस्य समजून घेण्यासाठी यज्ञांनी. पौर्णिमा आणि अमावस्या, नक्षत्रांच्या ग्रहगोलांच्या गती समजून घ्यायला या यज्ञांनी माणसाला बाध्य केलं आणि यातनं निसर्गाची रहस्य उलगडत गेली एक 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 एक. फार मजेशीर गोष्ट आहे. एखादा जेव्हा कॅलेंडरच नाहीये तेव्हा एक महिना संपला आणि दुसरा सुरू झाला हे कसं कळलं असेल? चातुर्मास्य नावाचा यज्ञ उल्लेख केला होता. या चातुर्मास्याची 4 पर्व असतात, वैश्वदेव, वरुणप्रकाश, साकमेध आणि शुनासिरीय. आता ते समजा चैत्र पौर्णिमेला त्यांनी सुरुवात केली वैश्वदेवाची, तर पुढचं करायचं श्रावण पौर्णिमेला, त्याच्यानंतरचं करायचं मार्गशीर्ष पौर्णिमेला आणि त्याच्यानंतरचं करायचं पुन्हा वर्ष जमल्यानंतर येणाऱ्या चैत्राच्या पौर्णिमेला. किंवा एक महिना आधी पण आहे. म्हणजे फाल्गुनाला सुरुवात केली तर त्याचं पुढचं आषाढात येईल, त्याच्यानंतरचं कार्तिकात येईल आणि पुढचं परत फाल्गुनात येईल. असं काही असो, वेगवेगळे महिने आहेत. म्हणजे हा चातुर्मास्य तसं म्हणला तर एवढे काळ चालतो. मधला काळ त्यांनी व्रतस्थ राहायचं. असो, एक महिना जमला आणि दुसरा सुरू झाला, हे कसं कळणार? ऋतू, वसंत ऋतूमध्ये अग्नी आधान करायचं किंवा सोमयज्ञ करायचे असतील, वसंत ऋतू आलेलाच कसा कळणार? तर वराहमिहिरांनी त्याच्या बृहत संहितेमध्ये असे खूप उल्लेख दिलेले आहेत की निसर्गाचं कोणत्या कोणत्या अंगाने निरीक्षण करा म्हणजे समजेल कोणता ऋतू येऊ घातलेला आहे. तर इतकं बारीक निरीक्षण निसर्गाचं आणि आकाशाचं करायला या यज्ञ संस्थेने धाक पाडलं माणसाला. कारण माणसाला त्यांच्याकडनं संदेश घ्यायचा होता, त्याच्या बरोबर राहायचं होतं. जेव्हा आपण एखाद्याच्या बरोबर राहतो आणि अत्यंत आत्मीय संबंध असतात त्याच्याबरोबर,
तेव्हा त्याच्या श्वासाचा वेग सुद्धा कमी जास्त झालेला आपल्याला समजतो आत्मीय संबंधामुळे. इतका निसर्गातला बारीक सारीक बदल माणसाला समजून घ्यायला किंवा आत्मसात करायला या यज्ञ संस्थेने भाग पडलं. आता ही श्रौत यज्ञासाठी 3 प्रकारची कुंड लागतात. एक गोल असतं, एक अर्धचंद्राकृती असतं, एक चौरस असतं, मध्ये वेदी असते. कात्यायनाच्या सूत्राप्रमाणे सभ्य आणि अवसथ्य अशी 2 पुढच्या बाजूला असतात आणि मध्ये मी सोमयागासाठी लागणाऱ्या मांडवांची पण नावं घेते. हे वाटेल तसे चालतच नाहीत. जागा आहे करा, कमी आहे भागवा, अजिबात नाही. त्यांची प्रमाणं ठरलेली, त्यांचे आकार ठरलेले आणि त्याचप्रमाणे ते तसंच व्हायला पाहिजे. हा श्रौत यज्ञामध्ये फार वेळा येतो. आणि तसंच व्हायला पाहिजे असं जर हवं असेल तर त्याला गणित आलं. शुल्बसूत्र ही भूमितीवरची सगळ्यात सुरुवातीची किंवा पहिली अभ्यासाची पुस्तकं आहेत. शुल्ब म्हणजे दोरी. त्या शुल्बांनी हा सगळा अभ्यास मांडला की कुंड कशी मोजून बरोबर गोल करतात. ते आश्चर्य वाटतं. मी अनेकदा पाहिलं बुवा त्या गुरुजींचं करायचं. काही साधन आणलं नव्हतं. ते घरनं आले आदल्या दिवशी की उद्या करायची आपल्याला. आम्ही एक कुंडासाठी घेऊन येतो एका मुलाला आणि असं माप घेतलं आणि विटा ठेवल्या आणि गोल झाला. म्हणजे कंपासनी सुद्धा जमला असता की नाही कोणास ठाऊक. अर्धगोल नेमका झाला, चौरस नेमका झाला. हे गणितात सांगितलेलं. भूमितीचा विकास झाला. ते मांडवांचे एवढे प्रकार, भूमितीचा विकास झाला, मापं ठरलेली. सगळ्यात मजेशीर प्रकार चिती. याच्या विविध आकारांच्या चिती सोमयज्ञाला लागतात. चिती म्हणजे ओटे विटांनी बांधलेले. 5 थर असतात त्यांचे. आकार वेगवेगळे. एक उडत्या पक्षाचा आकार, एक स्थिर पक्षाचा आकार, दुसराही स्थिर पक्षी आहे पण पाय बाहेर काढलेत त्यांनी, असं डोकं बाहेर काढलेलं आहे, रथाचं चाक इत्यादी इत्यादी. आकार वेगळे पण त्या सगळ्यांचं भौमितिक क्षेत्रफळ समान आहे. हे कसं जमवलं त्यांनी? विटांचे आकार, विटांची संख्या, त्याच्यावरून हे सगळं जमवलं. परत त्याच्यामध्ये पक्ष आहेत. पक्ष म्हणजे पर्याय, की एक लघु आहे, एक मध्यम आहे, एक बृहत आहे. म्हणजे एखाद्याला छोटी जागा आहे, कमी याच्यात करायचंय, पण कमी याच्यात करायचं असलं तरी कमी करण्याचा पण काही नियम आहे. त्यांनी त्या नियमाने जायचं. माझ्याकडे एवढी जागा आहे म्हणून मी असं करीन अशी भाषा नाही. नाहीच असं कुठे. पण नियम करणाऱ्यांनी आणि शास्त्रांनी मात्र एखाद्याकडे कमी जागा असू शकते हा विचार केलाय. ही महत्वाची गोष्ट आहे आणि या दोन्हीमध्ये फरक आहे. हा फरक या श्रौत परंपरेने फार चांगल्या पद्धतीने जाणला. हा विवेक की एखाद्याला कमी लहान आकाराचं लागू शकतं तर त्याच्यासाठी तशी सोय पाहिजे. म्हणून विटांचे पण असे आकार. नाना काळे यांचा उल्लेख मी केला. नानांनी श्रौत यज्ञाच्या पुनरुज्जीवनासाठी फार मोठं काम केलं या शतकात, या काळात. शतकात नाही, काळात. आणि करून बघायचे ते यज्ञ. तर त्यांनी त्यांच्याकडे जेव्हा सोमयज्ञ केला होता महासोमयाग, तेव्हा त्यांनी शेणाच्या आकाराची एक बृहत चिती म्हणजे मोठ्या विटांनी कशी होते ते त्यांनी करून पाहिलं. ते अजून ठेवली आहे त्यांनी बघण्यासाठी अभ्यासकांनी. नाना काळ्यांचं हे वैशिष्ट्य होतं की त्या अभ्यासकांना मुद्दाम पाचारण करून बोलवायचं, समजून सांगायचं विषय असं. तर हे आता भूमिती लागली, खगोल लागला, मातीकाम, कुंभार कामाची प्रगती झाली, सुतार कामाची प्रगती झाली. अजून एक गोष्ट झाली, वेगवेगळ्या विद्या आणि कला. आश्चर्य वाटेल, ह्यांचा विकास यज्ञाच्या कुशीत झाला. वाजपेयी यज्ञामध्ये एक रथाची शर्यत असते.
हे कर्म आहे यज्ञातलं बरं का, करमणुकीचा भाग नाहीये. या रथाच्या शर्यतीचं अंतर ठरलेलं आहे काष्ठा. ते किती अंतर, तर एका तगड्या धनुर्धराने एक बाण सोडायचा, जिथे पडेल तिथे जाऊन दुसरा सोडायचा. असे 17 बाण अंतर जेवढं होईल तेवढं अंतर त्या रथाच्या शर्यतीचं. तर धनुर्धार पाहिजे ना याच्यासाठी, चांगला बाण सोडू शकणारा, धनुर्विद्या. सोमयज्ञामध्ये अनेक कर्मांमध्ये सामगान लागतं. खरं म्हणजे असाम यज्ञच नसतो असं शतवथ ब्राह्मणात म्हटलंय. अग्न्या ध्येयामध्ये सामगान असतच. तर काही ना काही त्या सामाचे बारीक सारीक रूप इतर कुठे ना कुठे आढळतील, ती असू देत, पण सोमयज्ञामध्ये विशेष करून सामगान लागतं. संगीत, सामगान ही भारतीय संगीताची गंगोत्री असं म्हणतात. संगीत यज्ञात्म उद्भवलं म्हणजे गांधर्व वेद असा पुढे तो प्रसिद्ध झाला. आयुर्वेद यज्ञाच्या प्रांगणात वाढला. कितीतरी आयुष्य म्हणजे आयुष्याला हितकारक अशा वनस्पती यज्ञामध्ये लागतात. आणि शिवाय यज्ञ करणाऱ्याची पण प्रकृती उत्तम असली पाहिजे याच्यासाठीची सर्व सूत्र त्यांच्या यज्ञीय जीवनशैलीमध्येच अंतर्निहित आहेत. तो आयुर्वेद हा एक उपवेद आहे. स्थापत्य किंवा शिल्प, आता जे वेगवेगळे मांडवांचे आकार, भांड्यांचे आकार, इथून स्थापत्य ही कला किंवा विद्या ही पुढे आली. तर अशा वेगवेगळ्या ज्यांना उपवेद म्हणून मान्यता मिळाली अशा या विद्या या यज्ञाच्या मांडवात पहिल्यांदा उभ्या राहिल्या. नाट्य आणि नृत्य, तुम्हाला वाटेल ह्यांचा काय संबंध आहे नाट्य आणि नृत्याचा? आहे. महाव्रत नावाचा एक विधी आहे यज्ञामध्ये. त्याच्यामध्ये महिला, गावातल्या मुली महिला या कमरेवर डोक्यावर असे घडे घेऊन पावलं टाकतात. हा करमणुकीचा कार्यक्रम नाहीये, पण हा यज्ञाचा एक अंगभूत असा विधी आहे. यातून नृत्य, संवाद सूक्त आहेत. एक म्हणणं असं आहे, मत असं आहे की ऋग्वेदात संवाद सूक्त विश्वामित्र नदी यांचा संवाद आहे. पुरुरवा उर्वशी यांच्याबद्दल आहे. यम आणि यमी यांचा संवाद आहे. तर असं एक आहे की ही सूक्त यज्ञामध्ये म्हणजे यज्ञ काळात म्हटली जात असावीत, साभिनय म्हटली जात असावी. इथून नाटकाची सुरुवात झाली. आता यज्ञ हे प्रबोधनाचं आणि रंजनाचं असं दोन्हीचंही एकच साधन होतं बरं का, असं दिसून येत आहे. यज्ञ काळामध्ये किंबहुना अनेक गोष्टींची तहान एकटा यज्ञ भागवत होता. प्रबोधनाची यज्ञ, रंजनाची यज्ञ, विज्ञानाची यज्ञ, अध्यात्म यज्ञ, जीवनशैली यज्ञ, साधना यज्ञ, सगळं यज्ञाच्या पाशी होतं. असो, नाट्यशास्त्राच्या सुरुवातीला एक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवानी नाट्यवेद निर्माण केला. तो कसा केला? त्यांनी ऋग्वेदातून पाठ्य घेतलं, यजुर्वेदातून अभिनय घेतला. जे कर्म होतं ते यज्ञामध्ये, ते कर्म आणि यजुर्वेद यांचा जवळचा संबंध आहे. ते मंत्र सगळे यजुर्वेदातले असतात. प्रत्यक्ष कर्म करताना म्हटले जाणारे. सामातून संगीत घेतलं, सामवेदातून, आणि अथर्ववेदातून रस घेतला, आणि असा तो नाट्यवेद सर्वांसाठी
महत्वाचा शब्द आहे. हे वेद ह्याच्यासाठी वगैरे असतील, पण नाट्यवेद सर्वांसाठी असा त्यांनी तयार केला. यज्ञातनच, यज्ञाशीच संबंध आहे या सगळ्यांचा. तर या अशा विद्या आणि कला या सुद्धा यज्ञाच्या मांडवामध्ये उभ्या राहिल्या. त्यांचा बीजावाप झाला. ही फार मजेशीर गोष्ट आहे. आणखीन एक मजेशीर गोष्ट यज्ञाच्या बाबतीत झाली. जसा यज्ञाने माणूस आणि निसर्गाचा उत्तम अनुबंध घडवून आणला. नुसतं अवतीभोवती निसर्ग एवढ्यानी भागत नाही, त्याची दखल येता जाता घ्यावी लागते. आपल्या बरोबर तो जगतोय असं समजून सहजीवन निसर्गाबरोबरच माणसाचं यज्ञाने घडवून आणलं. तसं माणूस आणि समाज यांचा सुद्धा फार सुंदर अनुबंध यज्ञाने घडवून आणला. फार सुंदर. एकटा एक माणूस एखाद्या निर्जन बेटावरती जप करेल, तप करेल, साधना करेल, पारायण करेल, आणखीन काही पूजा ध्यान वगैरे करेल. यज्ञ नाहीच करू शकणार. त्याला माणसं पाहिजेत, करणारी पाहिजेत आणि येणारी पण पाहिजे आणि त्याच्या बरोबर पण पाहिजे. यज धातूच्या, यज्ञ शब्द जिथून तयार झाला तो यज धातू. त्या यज धातूच्या अर्थात संगतीकरण नावाचा एक अर्थघटक आहे. संगतीकरण याचा अर्थ एकत्र, सम म्हणजे येणं आणि गती म्हणजे पुढे जाणं. तर यज्ञामध्ये जे एकत्रीकरण होतं समाजाचं विविध कारणांनी, तो समाज एकत्रही येतो आणि त्याची गती पण त्याला मिळते. नुसती गर्दी नाही होत समाजाची. तर असा जो अनुबंध आहे ना माणूस आणि समाजाचा, तो पण फार सुंदर आहे. एक तर पाहिलं की त्या सोमयज्ञामध्ये 4 गणांचे पुरोहित लागतात. प्रत्येकाचं का लागतात म्हणजे लागतातच. एखादी फिल्म पाहिली तर असं वाटेल काय लागतात, हा तर माणूस नुसताच बसलाय, तो याचं काम करेल. नाही, प्रत्येकाला काम आहे. प्रत्येकाचं काम वेगळं आहे. ज्यांनी त्याने आपलं आपलं काम करायचं आणि सबक लागतात असं म्हटलं की ज्याला लागतात त्याला जे लागतात त्यांच्याशी सहयोगाने सहकार्याने वागणं अपेक्षितच आहे. फटकून जाऊन अहंकाराने वागून चालणार नाही. समाजाचा फार मोठा सहभाग यज्ञासाठी लागतो, फार मोठा. पैसा माणी तर लागतच, हा भाग बाजूला ठेवू थोडा वेळ. पण वाजपेयी यज्ञामध्ये माती आणायची असते नदीवरून, तर रथाला एका बाजूला घोडा आणि एका बाजूला गाढव झुकून ती माती आणायची. म्हणजे घोडेवाला पाहिजे, गाढववाला पाहिजे, गाढव पण पाहिजे आणि गाढववाला पण पाहिजे. तो घोडा पुढचं पाऊल जिथे ठेवेल तिथे अग्नी ठेवायचा असतो पहिल्यांदा. म्हणजे त्या घोडेवाल्याने तिथपर्यंत यायला पाहिजे घोडा घेऊन आपला. तू नको आत येऊ रे बाबा असं नाही त्याला म्हणून चालणार. गायी पाहिजेत, गायी सांभाळणारे पाहिजेत. मगाशी त्या महाव्रतातल्या विधीमध्ये सांगितलं तशा गावातल्या महिला हव्यात. अशी अनेक माणसं प्रत्यक्ष यज्ञ करण्यासाठी लागतात. आणखीन एक मजेशीर गोष्ट, यजुर्वेदामध्ये पुरुषमेध नावाच्या यज्ञाचं वर्णन आहे. पुरुषमेध, या पुरुषमेधामध्ये 180 पुरुष पशु लागतात. पुरुष पशु हा पारिभाषिक शब्द आहे, तो नीट समजून घ्यायचा. यज्ञामध्ये ज्याची आहुती दिली जाते त्याला पशु म्हणायचं. आणि ते आहुती देणं प्रकरण काय आहे ते आपण एकदा स्वतंत्रपणे समजून घेऊ. तर तसे 180 लागतात. आता असं वाटेल म्हणजे काय 180 माणसांना काही यज्ञात विज्ञात टाकतात का? नाही. ह्या 180 मध्ये आधी कोण कोण आहे पहा तर खरं. ते ब्राह्मण, क्षत्रिय, त्यानंतर जमीन मोजणारा, मोजणी करणारा, गणित येणारा, असे अभिजन पण आहेत, पुष्कळ आहेत.
पण त्याच्याहून जास्त लोक जे आहेत ना, ती आपल्या कल्पनेत सुद्धा नसणारी अशी आहेत. चोर, नपुंसक, लोहार, काम करणारा, सुतार, असे वेगवेगळे व्यवसाय करणारे, डोळ्यात काजळ घालणारा, ठेंगडा चालणारा, दातपुढे आलेला, टक्कल पडलेला, नंतर एक साधारण महिला लागते, कुमारीचा मुलगा, जुगाराच्या अड्ड्यावर बाहेर बसतो आणि लोकांना या या म्हणतो ना, जुगार खेळायला प्रवृत्त करतो तो एक माणूस, तसा कुत्र्याचे खेळ दाखवत फिरतो गावोगाव दारोदार आणि आपलं पोट भरतो तो. म्हणजे समाजातल्या, आता तळगळ हा तरी शब्द खूप बरा आहे, काय म्हणायचं यांना, या लोकांची यज्ञासाठी गरज आहे, गरज. या सगळ्यांना बोलवायचं, त्यांना बसवायचं, हा ह्या देवतेचा, हा ह्या देवतेचा, हा ह्या देवतेचा असं म्हणायचं. हाच मंत्र आहे, हेच मंत्र आहे. आणि नंतर त्यांना सोडून द्यायचं. उपाकरण असं नाव आहे या विधीचं. आता आपण कोणाला तरी हवे आहोत ही आणि चांगल्या कामासाठी, ही भावना यांना जगायला मदत करते. त्यांचा कणात तेवढा वेळ पुरता तरी ताठ होत असेल. आणि जेव्हा यज्ञ ठिकठिकाणी होत असतात त्यावेळेला ही माणसं नेहमीच समाजामध्ये लागत असली पाहिजे. नाहीतर अहो, कुमारीच्या मुलाला कुणी विचारलं असतं, कुत्र्याचे खेळ दाखवून पोट भरणारा याला एरवी कुणी विचारलं असतं. पण यांना सन्मानाने जगायची ही एक संधी यज्ञांनी उपलब्ध करून दिली की तुम्ही या, तुम्ही आम्हाला हवे आहात ही एक गोष्ट. आणि याच्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा पारिश्रमिक, वेतन, शुल्क, मानदेय, प्रवास भत्ता काही नाही दिलं जात. म्हणजे तरतूद नाही दिलं जात असेल. दक्षिणा, दान काही नाही. जेवायला मात्र घातलं जाणार, कारण ते जेवण हा भागच असतो वाढणारा. तरीही आत्मप्रेरणेने हा समाज त्या यज्ञ करणाऱ्याच्याकडे येतो. ही किती महत्वाची गोष्ट आहे. एकत्र येतो आणि तो मोठ्या सन्मानाने येतो. मला फार आवडतो हा विषय यातला. तुम्ही यादी बघा, आता स्क्रीनवरती एक वानगी दाखल दिलेली आहे यादी, त्याच्यावरनं लक्षात येईल ही कोण कोण माणसं याच्यामध्ये येतात ती. यज्ञाची समाजाभिमुखता आहे ही, आणि समाजाला एकसंध ठेवायला याचा उपयोग झाला. हल्ली इव्हेंट मॅनेजमेंट या विषयाचा खूप मोठा बोलबाला ऐकू येतो. एखादा सोमयज्ञ जर आपण पाहिला ना तर आपण अचंबित होतो. खूप माणसं, खूप वस्तू, खूप कर्म, खूप काळ, सगळंच खूप आहे तिथे. आणि तरी सगळं व्यवस्थित चालतं आणि कुणीही मॅनेजर नसतो, बॉस नसतो, लीडर नसतो, चालतं बुवा सगळं. अचंबित होतो आपण या सगळ्या गोष्टींनी. काही असो, लोकांच्या सर्वांगीण अशा सहभागाशिवाय यज्ञ कधीही पुरा होऊ शकत नाही. आता लोकांचा म्हणजे समाजाचा असा सर्वांगीण सहभाग किंवा पाठीशी राहणं शक्य व्हावं ही जबाबदारी कोणाची? यज्ञ करणारा जो यजमान असतो त्याचं शील, सचोटी, चरित्र, चारित्र्य हेच ही किमया घडवतं की फक्त त्याच्या बळावरती हा सगळा समाज येऊन उभा राहतो. समाजाला सन्मार्गी आणि संघटित ठेवण्याचं सामर्थ्य यज्ञ या एका कर्मकांडावरच्या श्रद्धेमध्ये आहे असं मला फार वेळेला वाटतं. आणि तसंच तो यज्ञ करणाऱ्यावरचा विश्वास आणि आदर यातही ते सामर्थ्य आहे. तर श्रौतयज्ञामुळे विविध विद्या, कला, उद्योग यांचा विकास झाला, समाज बांधला गेला वगैरे, हे सगळं ठीक झालं. पण श्रद्धा जोपासणारा समाज आणि श्रद्धा ठेवावी असा समाजगुरू यांच्या पिढ्यानपिढ्या कशा तयार होतील याचा एक परिपाठ किंवा मार्ग यज्ञांनी दाखवून दिला असं आपल्याला दिसून येतं. आता एवढ्या एका
त्रोटक माहितीवरून सुद्धा लक्षात येईल की यज्ञ हा कर्मबहुल आहे, वांड्याची रचना बांधीसूद आहे, हेही तितकंच खरं. तो समाजाभिमुख आहे, हे तो उघडच आहे. त्याच्यावरच्या कर्मबहुलतेमुळे त्याला टीकेला सामोरं जावं लागलं. खूप कर्म, तेवढे मंत्र आणि नियम पण त्याच्याबरोबर. त्याच्या बांधेसूदपणामध्ये यशस्वी जीवनशैलीची काही सूत्र आपल्याला आढळून येतात त्या बांधेसूद असण्यामध्ये, समाज जीवनाची आणि व्यक्ती जीवनाची पण. आणि त्याच्या समाजाभिमुखतेमुळे प्रत्येक वेळेला बदलणं त्याला शक्य झालं. समाजासाठी बदल समाजासाठी झाले हे मात्र नक्की. बदल आपण पाहणार आहोत तपशिलामध्ये, पण मुळातच तो समाजाभिमुख आहे म्हणून त्याच्यामध्ये बदल होऊ शकले. तर श्रौतयज्ञाची ही अतिशय थोडक्यात माहिती आपण पाहिली. त्याचं समाजस्नेही रूप आपण पुढे पाहूच.